ओके. नक्कीच आयोजन कमिटीचं नियोजन खूप चांगलं आहे. आत्ताच आपण पाहिलं नवनिर्वाचित नगरसेवक विकास गरज साहेबांनी अतिशय चांगलं योग्य मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला करताना पाहायला मिळाले. कस्टम टीमचा 12वा खेळाडू आलेला नाही पा. अगदी आपल्याला बॉलरची नावंसुद्धा आमच्यापर्यंत पोचवायची आहेत, कारण कस्टम टीम के 12वें खिलाड़ी 12th मैन आप आइए. खिलाड़ी का नाम मालूम नहीं है, क्योंकि जर नाव माहीत असेल तर मॅचला सुद्धा मजा येत असेल. पुढच्याच बॉलवरती हा तडाखा व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार सुमितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सॉरी, चंदनच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आहे. गणपती बाप्पा. की आवश्यकता होती है. थैंक यू. कीच बॉल ज्या ज्या बेलीला हरवेल त्या बेलीला नवीन बॉल दिला जाईल. कदाचित मागच्या बाजूला थोडासा ओलसर झाला आहे बॉल आणि नवीन बॉलची इथे पूर्तता केली गेली आहे. प्लीज कस्टम टीम आपका 12वा खिलाडी भेजिए प्लीज. मनीष दुबे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आता पुढच्याच बॉलवरती जो तडाखा आपल्याला पाहायला मिळाला चंदन तलवार यांच्या बॅटमधून 7 धावा लागल्या धावफलकावरती. टीम खेळत असताना पाहायला मिळते. ओम प्रिशप्रेट इम्पेक्स याच्या माध्यमातून खेळाला सुरुवात झाली आहे. CB ट्रॉफीज 8 रन्स धावा झालेल्या आहे. सॉरी, 9 बॉल होता पहिला. ओके, पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. लोअर फुल टॉस यावरती मात्र सिंगल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं पहा चंदनच्या माध्यमातून. तर मागच्या बॉलवरती षटकार आला, त्यांनी लगेच स्ट्राईक रोटेट केली. सिंगल येत असताना धावसंख्येवर धावा लागल्या. बिनगडी बाद 9 धावा करत आहात PTC लाईव्ह. 2026चं पर्व आणि पर्व आहे 11व्या पर्वामध्ये दर्जेदार आयोजन कमिटीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुढचा बॉल यावेळेला लॉब केलाय. बॉल पाहूया. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्याच वेळेला हा चेंडू अडवला जातोय. सिंगल आली पुन्हा एकदा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोचली आहे 10 या धावसंख्येवरती. आणि अगदीच फोटो सेशन करत असताना श्रेयश झोरे आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षीसुद्धा त्यांचे कार्य पाहिलं, गेल्या वर्षीसुद्धा नाही तर सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांची फोटोग्राफी आपण पाहतोय. प्रत्येक क्षण टिपला जातोय. अगदी आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण आनंद जरूर घेत आहात, मात्र एखाद्याचं या ठिकाणी फोटो सेशन होत असताना मैदानावरती काय या ठिकाणी लाजप या ठिकाणी क्लॅरिटी पाहायला मिळते. श्रेयस झोरेच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपला जातोय. पुढचा बॉल यावेळी सुद्धा लोअर फुल टॉस फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवला गेला आहे आणि त्याच वेळेला मात्र कोणत्याही प्रयत्नाने धाव घेण्याचा धावा स्थिरवल्या आहेत. त्या मात्र 10 धावसंख्येवरती 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान यावेळेस माणस असेल ओम प्रिशप्रेट इम्पेक्स टीमचा की किमान 40 धावा होणं अपेक्षित आहे. तर समोरची टीमसुद्धा तेवढी दर्जेदार पाहायला मिळते. अगदीच आपण पाहिलं कस्टम टीमचे ओनरसुद्धा कस्टम टीम डिपार्टमेंट आहे. ऑन साईडला तडाखा, क्षेत्ररक्षक नाही. पॉवर प्लेमध्ये पुरेपूर फायदा. बॉल चालला सीमारेषे बाहेर. एका टप्प्याने 4 धावा. वरती लागल्या. पहिलं षटक सुरू असताना ही फटकेबाजी खूप चांगली आहे. सुरुवात खूप चांगली आहे. क्लासिकल फटका कव्हरच्या दिशेने. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय पंचांचा. 1+4 धावा येतील 5 आणि टोटल स्कोर मोजवान 19 धावा झाल्या पहा आत्तापर्यंत या षटकामध्ये. 2 नो बॉल फेकलेत आत्तापर्यंत आणि त्याच वेळेला पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. ओम प्रिशप्रेट इम्पेक्स संघमालक आपण पाहतो मान्यश्री रूपचंद राठोड सर आणि मान्यश्री अनिल झिंजाड सर. आणि दुसऱ्या बाजूने कस्टम डिपार्टमेंट पूर्ण या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या संघाचा संघमालक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा फ्री हिटचा बॉल त्यावरती हा तडाखा. बॉल येतो या ठिकाणी सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार फलंदाजाने या ठिकाणी आपण पाहतोय चंदन तलवारची बॅट अगदी तलवारीसारखी चमकायला लागली आहे आणि आलाय षटकार.
या षटकामध्ये 25 लगावली आहे. त्यामध्ये आलेले 2 षटकार, 2 नो बॉल, 2 चौकार. अगदीच आपण पाहिले तर या षटकामध्ये बरंच काही पाहायला मिळालं. खराब या ठिकाणी गोलंदाजीने सुरुवात मनीषने करून दाखवली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो CB ट्रॉफीच्या आयोजकांमध्ये आबासाहेब बोर सर, सुधीर जाधव सर, विनोद वाणी सर, गोरख शिंदे सर, कैलास सरजिने सर, त्याचबरोबर राम बोडके सर, निलेश गलांडे सर, त्याचबरोबर दत्ता बालेराव सर, मंगेश जाधव सर, अतुल औटी सर, दिनकर लोखंडे सर, सुरेश डोंगरे सर, तुषार कुटार सर, त्याचबरोबर चंदू शेट्टे सर आणि अजय गलांडे सर, सचिन देशमुख सर, या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया की एवढी मोठी स्पर्धा आपल्यासमोर भेटीस आलेली आहे. विजयसिंग चहल पाहायला मिळाले तिथे. अगदीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या गेल्या आणि त्यामध्ये विशेष आपल्याला चंदन तलवारची बॅट तलपताना पाहायला मिळाली. 2 षटकार, 2 चौकार आणि एक सिंगल आली त्याच्या बॅटमधून. 21 धावांवरती तो खेळतोय आणि स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे कांचन पालकर सर, त्याचे दर्जेदार हंसराज डावकुरे आताचे गोलंदाज. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला फिरवलाय. क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर चाललाय. अजून एक चौकार. यावेळी चौकार टोकलाय सुमित यांच्या बॅटमधून. प्रशांत पाटील यांचं DJ सर्व्हिस आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार संगीत याच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 55,555 आहे. ते या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत संतोष शेठ मोरे. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 33,333. पुरस्कर्ते आहेत युवराज शेठ चव्हाण. द्वितीय पारितोषिक 22,222. पुरस्कर्ते आहेत विक्रम शेठ दिनकर डोंगरे, विलास शेठ दशरथ, संकल्प शेठ कुमार काळे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चतुर्थ पारितोषिक यावेळी अनाउन्समेंट जरूर केलं जाईल. तत्पूर्वी आपण या चेंडूची समाप्ती पाहूया. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल थोडासा गती परिवर्तन करत असताना शॉर्ट पिच बॉलवरती हा बॉल टोलवला आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. एका धाब्याने अडून धावफलक पुढे सरकत असताना तब्बल धावसंख्या लागली आहे. 30 धाब्यांवरती स्कोअर कार्डवरती पोहोचला आहे. चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय 22,222 रुपये निलकंठ शेठ मस्के आणि हेमंत शेठ डुकरे यांच्या वतीने ते देण्यात आलेले आहे. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जरूर पुढील मॅचसाठी आपण विनंती करूया. अंजनी फायटर्स विपक्ष पाटकर अँड सन्स या टीमला आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही टीमला आम्ही विनंती करत आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्या अगोदर आपण इथे उपस्थित राहायचं आहे. पुढचा बॉल आता स्विच हिट केलाय. अगदी योग्य रीतीने स्विच हिट करत असताना यावेळी चंदन तलवारच्या बॅट मधून आलाय. सीमारेषा बाहेर चाललाय बॉल. षटकार. इथून मात्र कॉल नकारात्मक आला. तिथे नंतर मात्र बॅकअप अतिशय खराब आलं आणि 2 धावा इथे जोडत असताना अगदीच आपण ही बोनसच्या स्वरूपात चिठी सिंगल आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 धावसंख्येवरती. आम्ही विचार केला होता की पहिल्या मॅचमध्ये 40-45चा आकडा पार करू शकतील का, मात्र त्याच वेळेला हा प्रत्युत्तर पाहायला मिळालं आहे टीम ओम प्रेस प्रूड इपेक्सच्या टीमच्या माध्यमातून. आणि अगदीच आपण पाहिलं धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळते 38 धावा टुकल्या गेलेल्या आहेत. मग प्रॅक्टिस करत असताना आपला बॉल मैदानामध्ये येऊ नये याची दक्षता आपण घ्या प्लीज. सर्व टीमना विनंती करतो. आपल्याच सर्व टीम आहेत बाजूला प्रॅक्टिस करतायत, मात्र ऑन मॅच चालू आहे मैदानावरती आणि त्याचमुळे विनंती आम्ही करतो डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्या आपण. पुन्हा एकदा गोलंदाज हंसराज. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. यावरती मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पद्धतालित्य नव्हतं या फटक्यामध्ये. मेरिटनुसार फलंदाजी करत नाही आहे
आणि या वेळेला पहिला मला वाटतं या षटकामध्ये डॉट बॉल आलेला आहे. धावफलक स्थिरावला आहे 38 धावसंख्येवरती आणि खऱ्या अर्थाने पण स्पर्धेला पूर्ण टी शर्ट पुरस्कृती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय मान्य श्री विकास शेठ घरत नवनिर्वाचित नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी भाजप कामोटे मंडळचे अध्यक्षसुद्धा आहेत. एक वेगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य राहिलेलं आहे आणि त्याच वेळेला क्रिकेट क्षेत्रामध्ये हे त्यांच्या वतीने देण्यात आलेले खूप मोठं सहकार्य त्याबद्दल CB ट्रॉफीचे सर्व आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या मात्र 39 धावा 39. लॉस ऑफ नो विकेट्स ही भागीदारी मात्र अविरत या ठिकाणी पाहायला मिळते. अभिजित भागीदारी आतापर्यंत 39 धावसंख्येची लावली आहे आणि मैदानावरती अजूनही 2 षटकं बाकी आहे. 2 षटकामध्ये अंतिम अजूनही 20-25 धावा आल्या तर मोठं टार्गेट सेट केलं जाईल याची प्रचिती नक्कीच येते या मॅचमध्ये. आणि त्यास अजय आलेले गोलंदाजी मार्गवरती धावा रोखणे आवश्यक आहे टीमला. आता दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे मैदानावरती अगदीच आपण पाहिलं तर ओमप्रेश अजय मीना आलेले आहेत. 7 नंबरची जर्सी क्रमांक. मात्र आता जबाबदारी त्यांच्यावरती आहे की धावा रोखायच्या आहेत आणि यावेळेस 39 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये आपण पाहतोय चंदन तलवारची बॅट तलपताना षटकार चौकारांची आतषबाजी पाहिली आहे. मात्र आता मैदानामध्ये ट्रॅकवरती गोलंदाज अजय मीनाला मात्र गोलंदाजी साकारावी लागेल चांगली, कारण उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. हीच जर सरासरी राखली तर पल्ला मात्र 60च्या आसपास जाऊ शकेल. आणि या मैदानावरती आपण एकूणच परिस्थिती पाहिली आहे तर ह्या धावा कशा प्रकारे या ठिकाणी चेस केल्या जातील हाही प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार तिसऱ्या षटकामधला चंदन तलवारचा हा पटका चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही राहिला प्रेक्षक बनून बॉल चालला सीमारेषे बाहेर लॉंग ऑफच्या दिशेने आलाय हा चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसरा बॉल फेकण्यासाठी अजय मीना तयार. अलाउंग द कार्पेट डिफेन्सिव्ह क्रिकेट ऑन साईडला फिरवला बॉल चालत सीमारेषा लगत. तिथून सुद्धा 2 धाबा घेत असताना या 2 धाबा ॲड केल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षेनं मात्र या संघाची धावगती आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत जाऊन पोहोचली आहे तब्बल 45 वरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला आहे. 45 लॉस ऑफ नो विकेट्स. पहिल्याच सामन्यामध्ये 50ची भागीदारी पाहायला मिळते की काय हा प्रश्नचिन्ह आहे कस्टम टीम समोर. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अडवतील का त्यांना पार करत बॉल झाला फ्लाय चेंडू सीमारेच्या बाहेर. अजून एक चौकार. ते 19 फेब्रुवारीला शिव जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. त्याचं संगीत DJ प्रशांतच्या माध्यमातून DJ श्री साऊंडच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. तर खऱ्या अर्थाने विशेष सहकार्यामध्ये सत्यगुंज कॉम्प्लेक्स मित्रमंडळ कामोटे, शिवशंभ क्रिकेट क्लब कामोटे, श्री गणेश 11 कामोटे, जय मातादी ग्रुप या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सर्व CA बांधव नाभासेवा, जवानमान क्रिकेट क्लब जुई आणि DPD PUB नाभासेवा या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल बॅटची काढा लागली आहे. झेल होण्याचा संभव नाही आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला तोपर्यंत सिंगल पूर्ण. पुढील मॅचसाठी आम्ही विनंती करत आहोत दोन्ही संघांना. पुढील मॅच असणार आहे अंजनी फायटर्स विपक्ष पाटकर अँड सन्स या टीममध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही पहा हा दुसरा कॉल करतोय आपण यायचा टॉससाठी. धावा 50 पूर्ण झालेल्या त्या फटक्याने आणि अगदीच आपण पाहिलं तरी धावा पूर्ण होत असताना चेंडू घेतलेल्या 2 षटकांनी 4 चेंडूंची पूर्तता करण्यात आली आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा लागल्या धावफलकावरती. हा बरोबर 10 वाजता मॅच सुरू होती आणि 10 वाजून 15 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटं जास्त झाले त्या वेळेला बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला आहे. अगदी 7 योग्य दिले मी म्हणेन या वेळेस सुमित गडकांबळे यांनी. प्रत्येक चेंडूवरती ते सिंगल घेत मात्र इथे स्ट्राईक चंदन तलवारला देत आहेत कारण त्याची बॅट तलपायला लागली आहे. अगदी इनफॉर्म आहे खेळाडू आणि त्याच्यासाठी स्ट्राईक घेत असताना धावफलकावर धावा लागले त्या मात्र तब्बल 51 धावा लागल्या धावफलकावरती. अजय मीनाच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 आणि त्यामध्ये 2 चौकार आलेले आहेत आतापर्यंत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकामधला, तिसऱ्या षटकामधला.
आणि पुढच्या बॉलवरती अगदी बीट करत असताना लाऊडली अपील झालं. बॉल काहीसा या ठिकाणी वळत असताना आउट साईड होतं ऑप्शन सांगितलं पंच हेमंत कोहली सरांनी आणि त्यावरती मात्र लेगबाच्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि 3 षटकांचं अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र बिनगडी बाद 52 धावा. बेल्ट देण्यात आला होता आणि त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली गेले. त्यांचं आपण योग्य मार्गदर्शन योग्य या ठिकाणी आभार व्यक्त करू की प्रत्येक संघाने असंच या ठिकाणी डिसिप्लिन राखावं ही सर्व संघांना विनंती असणार आहे. स्पीडअप करा. पहा 3 षटकामध्ये जरी आपल्याला या ठिकाणी ड्रिंक बेस असला तरी मात्र या ठिकाणी 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्याला ड्रिंक बेस या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अंशुल कुमार आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या षटकामध्ये त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि धावसंख्येवर धावा तब्बल 52 लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतोय जी काही फलंदाजी केली चंदन तलवारने अगदी 13-15 41 धावा केलेल्या आतापर्यंत. अर्धषटक पहिलं वैयक्तिक पूर्ण होऊ शकेल का? सांघिक पूर्ण झाले. आता या ठिकाणी पाहायला मिळालंय की मात्र या ठिकाणी चर्चा या ठिकाणी रंगते की 41 झालेल्या आहेत. अजूनही 9 धावा केल्या तर पहिलं अर्धषटक यावर्षी पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळू शकेल चंदन तलवारच्या माध्यमातून. पुढचा आपल्याला फेकण्यासाठी तयार असणार आहे अंशुल कुमार, ज्याची ही गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती स्वार होत असताना आता मात्र धाबा रोखण्याची कामगिरी करेल का की अजूनही या ठिकाणी स्वार होत असताना प्रति हल्ला चढवला जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग लावण्यासाठी. आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. स्पीडअप करा कारण 12 मॅच आपल्याला संपन्न करायच्या आहेत याची आपण दक्षता घ्यायची आहे. पहिला बॉल 4थ्या षटकामध्ये ऑन साईडला फिरवला पॉवरफुल स्ट्रोक आणि यावरती मिळतील 6 क्रमांकाच्या षटकाराच्या 6 धावा. काय षटकार लगावला, 6 धावा वसूल केला आणि वैयक्तिक धावसंख्या आपण त्याची पाहिली तर 47 झालेला आहे चंदन तलवारच्या. 50 होईल का? पुढचा बॉल आणि यावेळेस स्लोअर गतीचा बॉल ऑफस्टिकवरचा यॉर्कर लेनचा बॉल फेकला त्यावरती सिंगलही आली आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. प्रत्युत्तर दिलं यावेळेस अंशुल कुमारने आणि डॉट बॉल सांगत असताना इथे मात्र धावसंख्या रोखली गेली ते मात्र तब्बल 58 धावसंख्येवरती. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि वैयक्तिक अर्धषटकासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळेस तो स्लॉक करायचा होता चेंडू मात्र आउट साईड ऑफ द लेग स्टंप. यावरती मिळतील अतिरिक्त धावसंख्या 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 59 धावा. 59 धावसंख्येवरती आतापर्यंत खेळ सुरू होत आहे. फलंदाजी करत असताना ओमप्रेश फ्रूट इम्पॅक्टच्या संघाचा आणि विरोधात मात्र कस्टम टीमची गोलंदाजी काहीशी या ठिकाणी कमकुवत होताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल फेडण्यासाठी तयार. 3ची आवश्यकता यावेळी सुद्धा आउट साईड ऑफ द लेग स्टंप. अशा प्रकारचा मारा केला तर अधिकतर धावा जास्त पाहायला मिळू शकतील. टोटल स्कोर मूव्ज ऑन 60 रन. कोणती विकेट आतापर्यंत मिळवण्यात यश आलं नाही गोलंदाजांना. काहीशी खराब गोलंदाजीने सुरुवात केली आहे कस्टम टीम डिपार्टमेंटकडून आणि त्याच वेळेला या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 61 धावा. पुढचा बॉल फुल टॉस त्यावरती ठोकलाय लांबच लांब षटकार आणि अर्धषटक पूर्ण झाले आहे. चंदन तलवारचा बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. बॅट उंचावचे आपण. पहिल्याच मॅचमध्ये 50 धावा कंप्लीट झाल्या वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 66 या धावसंख्येवर. 60 धावा होत्या त्यानंतरचा हा षटकार तब्बल 66 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो मात्र चंदन तलवारचा 53 धावा. काय बॅटिंग केली आहे, दर्जेदार बॅटिंग. पहिल्याच मॅचमध्ये ठोकलाय अर्धषटक. पुढचा बॉल
अलाउन द कार्पेट बॉल चाला सीमारेषेलगत चेंडू या ठिकाणी अडवण्यामध्ये यश आले जरूर. त्याच वेळेला मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा सहजपणे पूर्ण झाल्या. कॉन्फिडन्स हाय लेवलला झालेला आहे मैदानामध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग लाभली आहे आतापर्यंत चंदन तलवार आणि समोर साथ देत असताना सुमित घाटकांबळे आपण पाहतोय. पण एका बाजूला साथ देणंही महत्त्वाचं असतं आणि ती साथ दिली खऱ्या अर्थाने सुमित घाटकांबळेनं. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलेत जरूर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. त्याच वेळेला सिंगल घेतले. दुसरीचा कॉल होता मात्र माघारी परतावलं. सिंगलने धावफलकावर धाबा लागल्या. आतापर्यंत 64 धाबा 69 धाबा आणि इथे मात्र विकेट संपन्न झाली शेवटच्या बॉलवरती. इथे अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 69 धाबा धावफलकावरती. जी काही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 69 धाबसंख्येची, त्यामध्ये आपल्याला योगदान फक्त 8 धाबांचं पाहायला मिळालं. कारण भागीदारी खूप महत्त्वाची होती. कारण तुमच्या धाबसंख्येच्या योगदानापेक्षा तुम्ही साथ किती दिली ते महत्त्वाचं आहे. कारण रोहित शर्माने ज्या वेळेला 264 धाबा काढल्या त्यावेळेला आपण पाहिले होते की 100च्या आसपास धावसंख्या या ठिकाणी धावसंख्या रॉबिन उत्तप्पाच्या साथीने लाभली होती. मात्र त्यामध्ये वाटा 12 धावसंख्येचा होता रॉबिन उत्तप्पाचा. मात्र साथ त्याने दिली होती रोहित शर्माला. तशा प्रकारची साथ इथून मात्र चंदन तलवारला दिले. अगदी 69 धावांमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हितेश मात्रे आलेले आहेत. यस, कोपरोली उरणचे हे फलंदाज आहेत. आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहेत. त्यांना मात्र या ठिकाणी साथीची भूमिका निभावावी लागेल कारण शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. जरूर विकास गरज साहेब आपला मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो आहेत आणि आपल्या स्वागतासाठी अगदीच आपण CV ट्रॉफीमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने कांचन पालकर सर ज्या वेळेला पहिलं दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी विमानतळाच्या नावासाठी जे आंदोलन उभं केलं होतं ना, त्यावेळेला मला भाग्य लाभलं होतं की विकास गरज सरांची मी बाईट घेतली होती PTCच्या माध्यमातून. अगदी 2019मध्ये तो आंदोलन झाला होता आणि त्यामध्ये विकास गरज साहेबांची मी बाईट घेतली होती. खूप चांगलं व्यक्तिमत्व, अगदीच तरुणांना नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. आणि त्यांचं या ठिकाणी प्रस्थान होत असताना आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवली त्याबद्दल CB ट्रॉफीच्या आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून आपला आभार व्यक्त करत आहोत. स्कोअर कार्डवरती धावा लागलेले तब्बल 71 आणि टोटल करायचे आहेत 72 धावा. आगरी कोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला. आगरी कोल्याच्या हक्क आपण जर या ठिकाणी डिसिप्लिन राखलं नाही तर मात्र पॅनल्टी लावले जाईल. कोणत्याही संघाला सहकार्य केलं जाणार नाही. आपण जर सहकार्य केलं नाही तर मात्र आपल्याला सुद्धा सहकार्य केलं जाणार नाही. याची आपण दक्षता घ्या. आवश्यकता आहे 72 धावांची. आणि मॅचमध्ये या ठिकाणी आपण पाहूया कस्टम डिपार्टमेंटकडून कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी होते. आणि दुसऱ्या सत्रासाठी मी इन्व्हाइट करतो ऑन मायक्रोफोन सन्माननीय खऱ्या अर्थाने संतोष पंडित सरांना. त्यांचा आपण आवाज ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद सर. तर टॉससाठी मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करतोय. अंजनी फायटर्स आणि पाटकर अँड सन्स बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अतुलजी औटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जाईल. सन्माननीय लवदादा डुकरे आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जाईल. आणि तसेच या स्पर्धेचे आयोजक अतुलजी औटे साहेब आपण देखील या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. सन्माननीय लवदादा डुकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. अंजनी फायटर्स आणि पाटकर अँड सन्स या दोन संघांदरम्यान आपण टॉस संपन्न करणार आहोत.
सन्मान्य श्रीमान लहूसेठ डुकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. कॉल कोण करेल? ते पण इंटरेस्टेड आहेत, चालेल ना? हेलो. इंडियन कस्टम्स के दोनों सलामी जोड़ी आप मैदान पे भेज दें. इंडियन कस्टम्स से सलामी जोड़ी मैदान पे आए, ज़्यादा विलंब ना करें. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. तर टॉस इथे संपन्न झालाय आणि टॉस जिंकला अंजनी फायटर्स संघाने. पाहुण्यांना विनंती, आपण स्थानावर संघनायक फक्त थांबा. तर पहिला सामना आहे स्टेजच्या दोन्ही बाजूला टीमसाठी. थोडासा हा side पहिला सामना आणि तसा दुसरा सामना आहे. खरं तर स्पर्धेच्या दृष्टीने टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? आम्ही पहिला फिल्डिंग करणार आहोत. तर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतलात? पहिला मॅच तो हिंदी में भी जानना चाहूँगा, इस प्रतियोगिता के आयोजन के बारे में क्या कहेंगे? आयोजन तर खूप सुंदरच असतं. दरवर्षीप्रमाणे आम्ही बघत आलो आहे. आता किती गेले 10-12 वर्ष झाली. CB ट्रॉफी, CHA ट्रॉफी, इकडे खेळायचा आनंदच वेगळा आहे आणि त्यासाठीच आम्ही आलेलो. थँक्यू. तर टॉस जर जिंकला असता पाटकर अँड सन्सचा निर्णय काय असता? टॉस जिंकला असता तर आम्ही पण फिल्डिंगच केली असती. कस्टम के 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आइए. कस्टम के मॅच जिंकणं महत्त्वाचं. तर टॉस हातामध्ये नसतो. बॅटिंग करताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? कारण पहिल्या सामन्याचं पहिलं इनिंग तुम्ही पाहिले, तिथे धावा बनताना आपण पाहिल्यात. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे? पहिल्या इनिंगला चंदन तलवारने बॅटिंग चांगली केली, त्याच्यामुळे असं वाटलं नव्हतं की एवढा स्कोर होईल. त्यांनी बऱ्यापैकी स्कोर नेला, त्याच्यामुळे आमच्या पण आशा थोड्या वाढलेल्या आहेत की आम्ही पण तेवढ्या स्कोरसाठी 70+ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू. एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल. आयोजन हे काय दरवर्षीप्रमाणेच त्याच्यात वाढत होत चालली आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे करत चालले आहेत. कमिटीमध्ये पण यांची जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थितरित्या करत आहेत. त्याचं आयोजन वाढत चाललं, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होत चाललं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आपल्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी टॉस संपन्न झालाय आणि अंजनी फायटर्स टीमने टॉस जिंकलाय. प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण, ही न्यूज आहे. टॉस बॉक्समधून आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय परिवर्तन. सन्माननीय संतोषजी पंडित सर आपल्यासोबत जोडल्यातील. धन्यवाद संतोषजी खरज सर. संतोषजी पंडित सर, वेलकम. आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद तुषार जी. तो बिल्कुल ही एक सुंदर सा टूर्नामेंटों का आज महाकुंभ क्रिकेट आयोजन कह सकते हैं CB ट्रॉफी के माध्यम से. आप तमाम क्रिकेट प्रेमियों को संतोष पंडित जी का नमस्कार. साथ ही आप तमाम क्रिकेट प्रेमियों को एक बार फिर से CB ट्रॉफी में स्वागत करते हुए जीतने का लक्ष्य 72 रनों का. चली पहली गेंद लेकर लॉर्ड फुल टॉस था, आगे आकर गेंद को पॉल किया है, सीधा गेंद गई 1 बाउंस के बाद 4 रनों से स्वागत. स्वांग से करेंगे नहीं, 4 से करेंगे स्वागत. डीजे प्रशांत बिल्कुल अगर देखा जाए तो एक बेहतरीन डीजे का काम करते हुए कंचन पालकर जी गुणलेखक के रूप में, जिनको हम चित्रगुप्त का नाम से नवाजते हैं, जहां भी वो अपना काम करते हैं वहां वो चित्रगुप्त का काम करते हैं. क्रिकेट का चित्रगुप्त हैं वो. अगली गेंद 4 रनों से खाता खुला था पहली गेंदों पर. यह गेंद इस बार ऑफ स्टंप्स के बाहर थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश, बल्ले की एज लिया और बिल्कुल ही हवा में रुकी. विकेट कीपर ने कोई गलती नहीं किया. यहां पे मिलेगा विकेट. विकेट नंबर 1. दिल जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी. दिल जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी. केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. थैंक यू डीजे प्रशांत. आज सुबह से लगातार अच्छे भजन से शुरुआत हुआ था गणपति बाप्पा की, और उसके बाद धीरे धीरे हर एक तरह के सॉन्ग्स के ऊपर आप थर्राते नजर आएंगे. जैसे जैसे वक्त गुजरेगा डीजे भी अपने अंदाज बदलते जाएंगे. परंतु इस समय विकेट का पतन हुआ था, पहला विकेट गिरा था. दूसरी गेंदों के ऊपर चले गेंदबाज बार फिर से अपने ओवर की अगली गेंद लेकर. इस बार फिर से लोअर फुल टॉस, गेंद हवा में उड़ रहा नहीं, कोशिश दूर जाएगी, गेंद मैदान के बाहर. इस इनिंग्स का पहला छक्का लगता हुआ मिडॉन के ऊपर से 6 रन. CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2026 11वां साल लगातार अपना कार्यरत में.
अभी तक देखा जाए तो इस ओवर में 4 गेंदें हुई है और 4 गेंदों में 10 रन आए, एक सफलता अर्जित किया गया था इस गेंदबाज के द्वारा। गेंदबाज हितेश महात्रे एक अच्छी गेंदबाज है, स्ट्राइकर गेंदबाज। पावर प्ले में इस समय गेंदबाजी करते हुए 2 क्षेत्र रक्षण बाहर है। इस समय एक मिड ऑन डीप रखी गई है और एक्स्ट्रा कवर जो कि डीप रखा गया ऑफ साइड में। यह गेंद इस बार ऑपरेशन के बाहर, ओवर पिच गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश, गेंदे और बल्ले की कोई संपर्क नहीं, डॉट गेंदे विकेट कीपर के हाथों में। इंडियन कस्टम और फ्रेश फ्रूट के द्वारा इस समय इस टूर्नामेंट का पहला मुकाबला चलता हुआ। फिर से उसी अंदाज में उसी जगह से खड़े खड़े खेलने की कोशिश, फुटवर्क नहीं, गेंदों के पास जाकर नहीं खेलने की कोशिश की बैट्समैन के द्वारा, जिसके कारण गेंदें बल्ले पे नहीं आ रही है और लगातार इस समय डॉट गेंदे होते हुए। और मैं आग्रह करूंगा कि एक बल्ले के ऊपर अजय लिखा हुआ है, जो बल्ला अजय सर जी का है, कस्टम इंडियन कस्टम्स के अजय जी का बल्ला है। जिनके भी पास वो बल्ला हो वो उनके डगआउट में पहुंचा दे, क्योंकि जब उद्घाटन समारोह हुआ था उस समय वो गेंद शायद वो बल्ला वहाँ पर गए थे, मैदान पे था। तो मैं आग्रह करूँगा वो बल्ला जिनके पास भी अगर आया होगा, अजय लिखा हुआ है बल्ले के ऊपर, अजय सर जी के पास कस्टम हाउस के ऑफिसर्स हैं, उनके पास भेज दिया जाए। तो पहले ओवर में अगर देखा जाए तो खेल का लेखा जोखा यहाँ पर कांचन पालकर जी के द्वारा 1 ओवर 10 रन, एक खिलाड़ी मैदान से बाहर आउट होने वाले खिलाड़ी विजेंद्र, जिन्होंने 1 चौके लगाए थे, उसके बाद दूसरे गेंदों पर आउट हुए थे। ओवर की समाप्ति हुई है, पावर प्ले समाप्त होता हुआ। 4 ओवर के मुकाबले हैं, बहुत ही बड़ा लक्ष्य है, 72 रन बनाने होंगे जीतने के लिए। खास बात रही थी जब बल्लेबाजी के आई थी पारी, तो चंदन तलवार ने आज लाजवाब चमकती हुई तलवारी बल्लेबाजी की, अर्धशतकीय बल्लेबाजी, लाजवाब, अपनी टीम के लिए बेहतर आयोजन किया, उन्होंने योगदान दिया। सीबी ट्रॉफी 2026 का ये 11वां सीजन चलता हुआ, लगातार 11 सालों से बेहतरीन सफल होता हुआ ये सीबी ट्रॉफी। इस सीबी ट्रॉफी का खास बात रहती है सुधीर यादव, मंगेश यादव, आबा साहेब भोर, दिनकर लांडे, उसके अलावा दिनकर जी हैं, उनके अलावा विनोद वाणी, गोरख सिंधे, कैलाश सरजिले मामा, राम बोडके साहब, नीलेश गालांडे, दत्ता भालेराव, बिल्कुल ही श्री मंगेश यादव जी, श्री अतुल आवटी सर, श्री दिनकर लोखंडे सर, श्री सुरेश डोंगरे जी, श्री तुषार कुठार, श्री चंदू शेटे, श्री अजय गालांडे जी और श्री सचिन देशमुख जी। इस बार ये गेंद स्लो गेंद, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा आया पहला अभिजीत के द्वारा, अभिजीत मात्रे, और एक अच्छे गेंदबाज हैं अपनी टीम के। इस समय देखा जाए तो दूसरा ओवर की शुरुआत करते हुए, परंतु पहली गेंद वाइड आई थी, थोड़ा सा स्लो गेंद फेंकने की कोशिश थी। इंडियन कस्टम को अगर जीतना है तो 72 रन बनाने ही होंगे। ये गेंदे उल्टॉस बनाते हुए गेंदों को खेला सीधा बल्ला से, वहां पर खिलाड़ी तैनात है, कैच होंगे और बिल्कुल ही यहां पे एक और सफलता, कस्टम का ये दूसरा विकेट का पतन। इस समय आता हुआ, बिल्कुल अगर देखा जाए तो बल्ला लेकर मैदान में इंडियन कस्टम्स की तरफ से इस समय नए बल्लेबाज संदीप यादव जी, और बिल्कुल ही इस समय खेलना होगा, बनाना होगा, लड़ना होगा, तभी इस मुकाबले में आप इस रन को पार कर सकते हैं। फुल टॉस गेंद को आगे आकर खेलने की कोशिश, खड़े खड़े गेंदों को खेला था, डीप मिड ऑन के क्षेत्र में गेंद जा रही है, गेंदों को फील्ड किया जाए, तब तक आसानी से रन पूरे करते हुए 1 रन। 4 ओवरों में 72 रन बनाना यानी कि बहुत ही दूरी रहती है गेंदे और रनों के बीच, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। आप देखते होंगे इस समय जब से ये फटाफट क्रिकेट शुरुआत हुई है, 20 ओवर में करीबन 250, 60, 70 रन बन जाते हैं। स्लो गेंदे करने की कोशिश है लगातार, इस बार ये गेंदे टप्पा खाते ही थोड़ा सा बाहर की तरफ जाता हुआ,
कोशिशें थी यहाँ पर गेंदों को थोड़ा सा अंदर से बाहर लाया जाए, कोशिश सफल होते हुए। गेंदों में गति नहीं है इस समय, जानबूझकर गेंदों में गति नहीं लाया जा रही विजय अभी अभिजीत के द्वारा। और अब बिल्कुल ही देखा जाए तो थोड़ा सा फंसाने की कोशिश बल्लेबाजों को। मिड विकेट, लॉन्ग लेग और मिड विकेट के अलावा एक छोटा स्क्वायर लेग। इस बार ये गेंद खेलने की कोशिश परंतु सफल नहीं हो पाए। डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर, मिड विकेट बाउंड्री लाइन पर, उसके अलावा एक मिड ऑन और एक डिप काबर भी रखी गई है बाउंड्री लाइन पर। इसके अलावा एक मिड ऑफ और एक्स्ट्रा काबर के बीच में ये 5 खिलाड़ी 30 गज के बाहर बाउंड्री लाइन पर काम करते हुए, परंतु इस समय अभी भी गेंदें बाउंड्री के पार नहीं जा रही है। अभिजीत एक बार फयार गेंदबाजी करने के लिए ये गेंद, और देखिए फिर से उसी तरह की गेंदें जानबूझकर गेंदों को थोड़ा सा टप्पा खाने के बाद आउट स्विंग करवाते हुए बल्लेबाज यहाँ पे थोड़ा सा परेशानी में जरूर दिख रहे हैं, क्योंकि जो रन बनाने हैं वो 72 है और अभी तक अगर देखा जाए तो सिर्फ स्कोर अभी तक 13 रन पर लटका हुआ। इस ओवर में लगातार कोई भी रन नहीं आते हुए। 1 रन बल्ले से बना था इस ओवर में। इस बार फिर से ओवर पिच फेर खेलने की कोशिश, आगे आकर गेंद को फुल टॉस बनाते हुए। मिडॉन के क्षेत्र में खेला था, वहां पर खिलाड़ी तैनात थे, गेंद को फील्ड किया। जब तक गेंद को थ्रो करते तब तक रन लेने का मौका था 1, और इस 1 रनों के साथ स्कोर जाकर पहुंचा 14 पर। 4 ओवर के मुकाबले इस इक्के दुक्के से इतना बड़ा स्कोर को आप पार नहीं कर पाएंगे। और अब जो गेंदे बचेंगे इसके बाद सिर्फ 12 गेंदे बचेंगे। 50 के ऊपर 60 के ऊपर रन बनाना मुश्किल भरी काम लगती है यहाँ। और इस बार घुटना टेक कर गेंदों को हवा में उड़ाने की कोशिश है यहाँ पर। बेहतरीन आवाट जहां पर खड़े थे डीप में खिलाड़ी, और बिल्कुल ही अच्छा प्रयास वहां पर। हाथों में गेंदे आई जरूर, कैच हो नहीं पाया परंतु गेंद अंदर आई थी। और यहाँ पे थोड़ा सा देखना होगा थर्ड अंपायर का एक छोटा सा झलक कि आखिर पैड उनके बाउंड्री लाइन पे टकराई है या नहीं, क्योंकि बाउंड्री पे जब इस तरह की कैचेज या तो इस तरह की चक्रक्षण होती है तो थोड़ा अंपायर के मनों में डाउट होता है। उस डाउट को यहाँ पर स्वीकार करते हुए थर्ड अंपायर इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो नीलेश जी मैदानी अंपायर का काम करते हुए, रोशन खापने जी और हेमंत कोहली जी दोनों ही अनुभवी, और एक अनुभव यहां पर कमेंट्री बॉक्स में। अगला मुकाबला खेला जाएगा अंजनी फाइटर्स और उनके खिलाफ। अगर देखा जाए तो पाटकर एंड सन्स, तो बिल्कुल ही टॉस जीता था अंजनी के कप्तान ने, और ये हवा में जंप किया। जंप करने के बाद पैर टच किया है, तो बिल्कुल यहाँ पर फेस रहा है। अच्छा बात है, सुरक्षित है, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं। अगर गेंदे हाथ में आती फिर उनके पैर टच करता तो 6 रन हो सकता था, लेकिन यहाँ पे थोड़ा सा बाल बचाते हुए बिल्कुल बेहतरीन यहाँ पर सुंदर सा प्रयत्न। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद कुल स्कोर बने हैं 15 रन, बचे हुए 12 गेंदे, और इस 12 गेंदों में बहुत ही दूर जाना होगा। 72 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए इस समय 57 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 57 की जरूरत, और बिल्कुल एक बहुत बड़ा प्रयास करनी होगी। तीसरी ओवर की पहली गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से निकालने की कोशिश, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं। 4 रनों के लिए गेंद गई सीमा रेखा पार। हम फौजी इस देश की। इस बार ये गेंद बिल्कुल ही टॉस आकर पैर से टकराई, लेग स्टंप्स के बाहर था गेंद। थोड़ा सा अंपायर हेमंत कोहली जी, जिन्होंने किसी तरह का कोई गुंजाइश नहीं बताया, अनुभव की खान मैदान के अंदर हैं। 2 ऐसे जान, एक रोशन कापणी और एक हेमंत कोहली। इस बार फिर से ओवर पिच गेंद को स्टंप्स के बाहर हवा में उठाने की कोशिश से की है, वहां पर कैच मिस हुआ। 1 रन से संतुष्ट होना पड़ा, दूसरे रन के लिए दौड़ लगाए, और 2 रन भी यहां पर पूरा करते हुए। यहाँ 1-1 रनों की महत्व होती है। कंचन जी बता रहे हैं कि इस सीरीज में खास करके रन रेट भी देखा जाता है। कभी कभी मुकाबले फंसते हैं, कभी कभी ग्रुप में फंसते हैं टीम, तो उस समय रन रेट के आधार पर आप आगे जा सकते हैं। तो उस रनों का 1-1 रनों का भी महत्व होगा इस पूरे सीरीज में सभी टीमों के लिए।
इस बार ये गेंद थोड़ा सा पीछे टप्पा खाते हुए बैकफुट पर जाकर गेंद को खेला, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेलने की कोशिश है। बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया जाए तब तक 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। इस एक और दुग्गे के साथ रन आगे बढ़ता हुआ 22 पर पहुंचा है स्कोर। जीत नहीं तो कम से कम इतना रन बनाइए कि एक अच्छा सा टारगेट हो सकता जो आपको ग्रुप में काम आएगा जब आपके ग्रुप मैच होंगे। इस बार ये गेंद थोड़ा सा पीछे टप्पा खाते ही गुड लेंथ पर टप्पा खाई, थोड़ी सी आउट करता हुआ, थोड़ा सा बाहर की तरफ जाता हुआ गेंद। 1 रन और आते हुए यहाँ पर यह गेंद बल्ले से नहीं बल्कि एक वाई के रूप में आता हुआ तो एक अतिरिक्त के खाते में जाते हुए रन। अजय सर जी का बैट किसी के पास है, अजय लिखा हुआ है उस बल्ले के ऊपर। तो मैं एक बार फिर से दोहरा रहा हूं, कोई भी अगर गलती से वो बल्ला आपके पास गया हो या आपके डगआउट में हो या किन्हीं के पास हो तो मैं उनसे आग्रह करूंगा कि प्लीज़ थोड़ा सा वो बल्ला कस्टम के जो हमारे साहब हैं उन साहब के डॉगआउट में दिया जाए। इसी बीच ये गेंद आगे आकर इस बार दूर खेलने की कोशिश, परंतु मैदान में रहेगा गेंद, लंबा जगह से फिर से कैच छूटा और इस बार लगातार रनों यहां पे आते हुए कैच छूटा जरूर, परंतु इस समय मैच नहीं छूटा हाथ से क्योंकि अभी भी दूर है। प्रमोद डेरे थोड़ा सा जरूर नाखुश अपने खिलाड़ियों पर क्योंकि वहां लगातार देखा जाए तो 2 कैच छूटा है उस जगह से। समझिए कि इस समय बड़ा स्कोर है, अगर छोटा स्कोर रहता या तो जीत के करीब होता टीम तो ये कैच बहुत ही महंगे पड़ सकते टीम के लिए और इस तरह की गलती करना नहीं चाहेंगे किसी भी खिलाड़ी। 1 ओवर के अभी भी खेल शेष है और देखना होगा 6 गेंदें हैं, बिल्कुल ही बहुत बड़ा लक्ष्य है। 25 रन बने अभी तक। सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग 11वें सीजन 11वां पर्व इस समय चलता हुआ पूरा रूप से अगर देखा जाए इस टूर्नामेंट के लिए पहला पारितोषिक और चमचमाता हुआ ट्रॉफी 55,555 श्री संतोष शेठ मोड़े उनके द्वारा स्पॉन्सर किया गई है। उसके बाद देखा जाए तो द्वितीय पारितोषिक 33,333 माननीय श्री युवराज सेठ चौहान उनके द्वारा, तृतीय पारितोषिक 22,222 श्री विक्रम सेठ दिनकर डोंगरे सर, उनके अलावा श्री विलास सेठ दशरथ सिंधे सर, श्री संकल्प सेठ कुमार काले सर इनके द्वारा, चतुर्थ पारितोषिक 22,222 वो भी श्री नीलकंठ सेठ मास्के के द्वारा और श्री हेमंत सेठ डुकड़े के द्वारा। तो अगर इस तरह की अगर देखा जाए तो हमारे सभी सम्मान्य का हम तहे दिल से आभार प्रकट करते हुए अंतिम ओवर 6 गेंदों की खेल शेष और बहुत ही बड़ा लक्ष्य, एक आसान लक्ष्य नहीं परंतु एक औपचारिकता इस ओवर में देखने को मिलेंगे। आगे आकर गेंद को खेला है, बॉलर के काट से निकलता हुआ यह गेंद दे गई है 4 रनों के लिए, चौका सीमा रेखा पार, मिलेगी आएगा 4। क्या आप टीवी सेट पे भी देख सकते हैं और बिल्कुल एक सुंदर सा छाया चित्रण चलता हुआ श्रेयस झोड़े के द्वारा। और इस बार ये गेंद ऑन साइड में खेलने की कोशिश, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, कोशिश से सफल होते हुए 4 रनों के लिए फिर से एक बार गेंद गई बाउंड्री के पार, 4। बिल्कुल इस समय वो काम करते हुए क्योंकि अब लक्ष्य को पाना बहुत ही मुश्किल है परंतु अपना ग्रुप में एक अच्छा सा स्कोर खड़ा करने की कोशिश करते हुए इस समय इंडियन कस्टम के खिलाड़ियों इस बार टप्पा खाते गेंदे बाहर की तरफ मूव किया, वाइड का इशारा आता हुआ 1 रन यहां पे वाइड के लिए आते हुए बिल्कुल ही देखा जाए तो। और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ स्कोर पहुंचा अब जाकर 34 पर। जीतने का जो लक्ष्य है वो 72 रनों का, उससे थोड़ा सा अब नजदीकियां बनाते हुए, रन रेट को बनाते हुए फिर से एक बार टप्पा खाई और बाहर की तरफ गई गेंद, इस बार उससे भी थोड़ा ज्यादा बाहर जाता हुआ, लगातार 2 गेंदें वाइड आती हुई। शायद कप्तान प्रमोद डेरे अपने गेंदबाजों का यहाँ पे थोड़ा सा प्रैक्टिकली प्रयास करते हुए, थोड़ा सा ट्रायल करते हुए कि कब जरूरत पड़ेगी तो इस गेंदबाज से हम गेंदबाजी करा सकते हैं। और इस बार थोड़ी सी अंदर की तरफ आई, बिल्कुल ही अच्छी गेंद
टप्पा खाते हुए थोड़ा सा अंदर की तरफ आती हुई गेंदे, डॉट गेंदे हुई है इस समय। इस ओवर में कुल 3 गेंदे हुई है, 2 वाइड आया था और इस बार एक्स्ट्रा कवर के और कवर के बीच से निकालने की कोशिश। वहां पे खिलाड़ी तैनात थे परंतु पैड से लगी, यानी कि उनके पैर से आके टकराई और गेंद गई 4 रन। सीमा खाड़ी 38 पर स्कोर 39 पर पहुंचता हुआ। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो ये जितने भी रन बन रहे कंचन जी वो सभी उनके लिए अच्छा हो रहा है, क्योंकि अब हार तो लिखा है बिल्कुल ही इस मुकाबले में, परंतु एक रन की गति को बनाकर अपने रन को एक टारगेट को बनाते हुए रन रेट के हिसाब से देखा जाए तो 40 रन पूरा होता हुआ अभी भी 32 रनों की आवश्यकता, अभी भी 32 रन पीछे, एक गेंदे शेष है, 32 रन चाहिए, एक नामुमकिन सा लक्ष्य, परंतु यहां पे अपने रनों को बचाते हुए, रनों को बनाते हुए अंतिम गेंद इनिंग्स की इस बार आगे आकर हवा में उठाने की कोशिश की है। उसके नीचे 3 खिलाड़ी आ रहे, कैच तो नहीं ले पाएंगे। 1 रन आया और इसे एक आउट भी होते हुए रन आउट, तो 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 41 पर। 41 पे इनिंग्स समाप्त होता हुआ। यहां पे बधाई होगा बिल्कुल ही, अगर देखा जाए तो फ्रेश फ्रूट्स के टीम के कप्तान खुश हैं, बिल्कुल ही उनके लिए यहां पर अभिनंदन रहेगा, परंतु शुभेच्छा रहेगा अगला मुकाबले के लिए इंडियन कस्टम के खिलाड़ियों का, क्योंकि एक मुकाबले और खेलने होंगे आपको और आप बिल्कुल इस समय रन बना है 41, इस चीजों का भी ध्यान रखेंगे। मैन ऑफ द मैच इस समय कुंदन तलवार, एक तरफा बल्लेबाजी किया था चंदन तलवार, बिल्कुल ही अगर देखा जाए तो 58 लाजवाब बल्लेबाजी, अकेले दम पर बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। और इस मैच ऑफ का मैन ऑफ द, बिल्कुल ही देखा जाए तो बेहतरीन आयोजन के साथ साथ बेहतरीन एक मैन ऑफ द मैच का भी काम करते हुए 58 रनों का योगदान था पहले इनिंग्स में, जिनके बदौलत कुल स्कोर बने थे 71 रन। 72 रनों का लक्ष्य था वहां पर। अगला मुकाबला खेला जाएगा अंजनी फाइटर्स और अगर देखा जाए तो उनके खिलाफ बिल्कुल ही अगर टॉस जीतकर पहले निर्णय था छक्र रक्षण करने का, तो बल्लेबाजी के लिए तैयार रहेंगे पाटकर एंड सन्स। इस टूर्नामेंट के लिए लाजवाब आयोजन, लाजवाब नियोजन। चलते हैं इस समय टॉस के बॉक्स के जो जगह है, जहां पर आपको प्रेजेंटेशन बॉक्स भी कह सकते हैं, वहां पे हमारे साथी बिल्कुल ही शिंदे सर। थँक्यू संतोषजी पंडित. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय चंदन तलवार यांनी. खूप चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये केली चंदन तलवार यांनी आणि त्यांना आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब. मी विनंती करतोय शिवरुद्र मित्रमंडळ कामोठे अध्यक्ष सन्माननीय ओमकारजी भोर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. खरं तर संपूर्ण कामोठे नगरीमध्ये एक वेगळी शिवजयंती या मुलांच्या माध्यमातून दरवर्षी साजरी केली जाते, जिथे डीजेच्या भिंती नसतात, अगदी कीर्तन सेवा असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी पाळणे त्या ठिकाणी होत असतात, त्यासोबत भजन आणि कीर्तन होत असतं. अशा प्रकारची शिवजयंती हे मुलं दरवर्षी साजरी करतायत. ओमकार भोर आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार आपण यायचे. शिवरुद्र मित्रमंडळ कामोठे अध्यक्ष ओमकारजी भोर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या शुभ हस्ते आपण चंदन तलवार यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चंदन आपण यायचं विनंती या. स्टेजचा समोर असेल ना, स्मित थोडासा, सुमित थोडीशी बाजू आहे, इकडे कॅमेरा इकडे आहे ना, त्यामुळे थोडासा कॉर्नरला होते. चला दुसरे दोनही संघ आपण मैदानामध्ये यायचं लगेच. अनिल जिंदाड साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपये असतील आणि सनी गंभीर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये असतील. तर चंदन तलवार आपल्यासोबत आहेत. चंदन, पहिला मॅच होती आपण पाहिलं, खरं तर या हंगामाची पहिली मॅच होती आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिलं अर्धशतक तुम्ही झळकावले, काय सांगाल?
खूप बरं वाटते खेळायला इथे आणि पहिल्याच मॅचला माझ्याच बॅटने रन आले तर खूप आनंद होतो आहे आणि आमची टीम खूप चांगली आहे. आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच संघ मालकांनी देखील बक्षीस दिलं, काय सांगाल त्याविषयी देखील? संघ मालकाला थँक्यू. आणि खरं तर ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती कोणाला डेडिकेट कराल? ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी माझ्या टीमला डेडिकेट कर. आपलं खूप खूप अभिनंदन. चंदन तलवार इथे होते मॅन ऑफ द मॅच. खरं तर चेंबूर घाटला या ठिकाणचे खेळाडू आहेत चंदन तलवार आणि ते होते पहिल्या सामन्याचे सामनावीर. आपलं अभिनंदन आणि आपल्या टीमला पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा असतील. प्रमोद डेरे असतील, जिंजाड साहेब असतील, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण जाऊयात पुढच्या सामन्याकडे. धन्यवाद. बिल्कुल या तुषार सिंधे जी, लाजवाब टूर्नामेंट का पहला आगाज हुआ था मुकाबला. मैन ऑफ द मैच चंदन तलवार, लाजवाब 58 रन और मैन ऑफ द मैच के बाद खुश होते हुए उन्होंने दिखाया कि हम फाइनल तक जाएंगे और जब भी मुकाबला शुरुआत होगी तो आपको फिर कंटिन्यू आवाज़ सुनाई देगी. तुषार सिंधे का बिल्कुल ही रहेंगे, कंटिन्यू रहेंगे. और इस समय श्री आवा साहेब भोर, श्री मंगेश जाधव, श्री सुधीर जाधव, श्री अतुल आवटी, श्री विनोद वाणी, श्री दिनकर लोखंडे, श्री गोरख शिंदे, श्री सुरेश डोंगरे, श्री कैलास सरजिने मामा, श्री तुषार कुठार, श्री राम बोडके साहेब, श्री चंदू शेटे, श्री नीलेश गालांडे, श्री अजय गालांडे, श्री दत्ता भालेराव साहेब, श्री सचिन देशमुख सर, ये सभी ने इस टूर्नामेंटों के लिए लाजवाब काम करते हुए शुरुआत होगी. अगला मुकाबला का माइक्रोफोन पर आवाज़ आएगी महाराष्ट्र की मातृभाषा का सुमधुर वाणी, हमारे साथी समालोचक, हमारे साथी दोस्त, मित्र और बंधु श्री तुषार सिंधे जी.